जय जय रामकृष्ण हरी परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण। नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या परमार्थ प्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा। धन्यवाद। धन पवित्र असणं गरजेचं आहे। आज माणसं म्हणतात आमच्या घरात सुखच नाही, आमच्या घरात समाधानच नाही, पोराचं आणि आमच्या त्याच्या बापाचं जमतच नाही, सासूचं सुनाचं जमत नाही। का जमत नाही जरा अभ्यास करा, करा विचार। काही काही लोकांच्या घरी ते बुडीताचं धन आलेलं असतं, बुडीत धन, सासरवाडीचं काही, आजीचं काही, थोडंफार असं इकडून तिकडून आलेलं असतं ते। पण ते धन जे असतं ना सज्जन, ज्यांचं आलेलं असतं त्यांना लेकरू बाळ नसतं, म्हणून त्यांनी ते नाविलाजानं दिलेलं असतं। मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, कुणी 10 रुपये सुद्धा देत नाही। माणसाचा किती जीव असतो, आयुष्यभर संपत्ती कमवलेली, एक एक घामाचा थेंब ज्या मातीमध्ये गाळलेला असतो, विचार करा त्या मातीविषयी माणसाच्या मनात किती आसक्ती निर्माण होत असेल। आणि ते रान ज्या वेळेला दुसऱ्या माणसाला लिहून द्यायचं तेव्हा त्या देणाऱ्याला लय आनंद होत असेल। लेकरू बाळ नसताना त्याला नाविलाज होतो, म्हणून त्याला नाविलाजानं ती जमीन त्या मुलींना म्हणा किंवा आणखी कुणाला पाहुण्या रावळ्याला भावकीच्या माणसाला द्यावी लागते। आणि त्याच्यात त्यांचा आत्मा गुंतलेला असतो, जीव त्यांचा अडकलेला असतो, मोकळ्या मनानं दिलेलं नसतं सज्जन होते। एकदा देऊन टाकलं की इदम न मम, याच्यावर माझा काही अधिकार नाही असं म्हणून द्यावं। त्याच्यात लाळ घोटाळली ना तर मग काही राहत नाही। मग तसलं धन, तसली संपत्ती जर आपल्या जीवनात आली ना सज्जन होतं, ती माणसाला सुख देत नाही। तुमच्याकडे एक बकेट भर दूध आहे, तुमचं आहे ते स्वतः, पण त्या बकेट भर दुधामध्ये एकच कप रॉकेल टाकलं, काय होईल? अख्खं बकेट भर दूध नालीत फेकून देण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते। एकच कप दुसऱ्याचं रॉकेल तुम्ही आणून टाकलंय त्याच्यात, तुमच्या दुधामध्ये। असे कित्येक परिवार असतात सज्जन हो, कुठलं तरी आलेलं असतं तळतळाटाचा पैसा, तळतळाटाचं धन आपल्या जवळ आलेलं असतं, आणि आपल्या बकेट भर दुधाचा नाश कधी करतं ते आपल्याला बी कळत नाही। आणि म्हणून तो आपल्या कमवलेल्या कष्टाच्या धनाचा नाश होऊ नये, ते धन न राहता ती लक्ष्मी झाली पाहिजे, याच्यासाठी एक एक पैसा कमवायचा। कसा? उत्तम व्यवहारानं कमवायचा। कुणाला लांडी लंबाडी करून नाही, कुणाला फसवून नाही, कुणाच्या मानेला सुरा लावून नाही, कुणाला डेरिंग करून नाही, इमानदारीने प्रामाणिकपणाने कष्टानं पैसा कमवायचा, एक एक रुपया कष्टानं कमवायचा। मी नेहमी सांगत असतो, प्रत्येक माणसाच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा। प्रत्येक माणसाच्या खिशात पैशाचा खळखळाट असावा, पण त्या खळखळाटाच्या पाठीमागे कोणाचा तळतळाट नसावा। आपल्या कष्टाचं धन आपण कमवावं आणि त्या पैशातून त्यातल्या 10वा भाग बाजूला काढून अन्नदान, ज्ञानदान हे पुण्य जर आपण केलं ना, तर याचा फायदा आपल्याला जरी नाही झाला तर आपल्या पाठीमागून येणारी जी पिढी असते ना, त्या पिढीला त्याचा फायदा होतो सध्या। आजानं केलं की त्याचं पुण्य नातवाला भेटत असते। एखाद्याच्या नातवाच्या जीवनामध्ये जर चांगलं जीवन तो जगत असेल तर समजायचं त्याच्या आजोबाची पुण्याई आहे। आपल्यासाठी सुद्धा आपण चांगलं जगावं। एखाद्या गरीबाच्या मुलाचं ऍडमिशन 2-5 हजार रुपयासाठी चांगल्या शाळेत होत नसेल, देवाने जर आपल्याला भरपूर दिलं असेल तर अशा गरीबाच्या मुलाच्या ऍडमिशन साठी 2-5 हजार रुपये देवानं आपल्याला भरपूर दिले ना, गरीबाच्या लेकरासाठी सज्जन हो, त्याच्या जीवनासाठी 2-5 हजाराची मदत जर आपण करू शकलो तर त्याच्यासारखं मोठं पुण्य नाही। एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न 2-5 हजारासाठी, 10-5 हजारासाठी मोडणार असेल, आणि असा गरीब मुलीचा बाप सज्जन होतो जर आपल्या दारात आला, त्या गरीबाच्या
मुलीच्या बापानं हात जोडावे तर म्हणावं, पाटील 10,000साठी पाटील माझ्या मुलीचे लग्न मोडताय होस पाटील. आज पैसे नाहीत माझ्याकडे, 10,000 रुपये कमी पडत आहे पाटील. आज आलेली वेळ मागून या पाटील, 1 रुपया ठेवणार नाही. वचन देतो तुम्हाला, शब्द देतो, 1 रुपया ठेवणार नाही. एक रुपया तुमचा माघारी दिलो पाटील. तुमच्या शेतात मोल मजुरी करील, कष्ट करील, घाम काढील पाटील. 1 रुपया ठेवणार नाही. एक रुपया तुमचा परत करून टाकेल. आज आलेली वेळ भागून माझी, एवढी मदत करा मला 10,000 रुपयासाठी. त्या पाटलाच्या तोंडून मुखातून शब्द निघावे. त्यानं म्हणावं, अरे गणपतराव 10,000 रुपये काय मागतोस? अरे मुलीच्या लग्नासाठी पैसे पाहिजेत ना. तुझी मुलगी काय, माझी मुलगी काय वेगळी आहे का? 10,000 रुपये काय मागतोस? 20,000 रुपये घे आणि पुन्हा परत देण्याचा विचार करू नकोस. ती मुलगी म्हणते, पाटील ज्या वेळेला माझ्या गरीब बापाच्या हातात ते 20,000 रुपये पडले ना, आनंदानं नाचत नाचत माझा बाप घरी आला आणि घरी येऊन माझ्या बापानं माझं लग्न लावून दिलं. हो पाटील, आनंदानं माझ्या बापानं लग्न लावून दिलं. आज या गरीबाची मुलगी दिल्या घरी सुखाने आनंदाने नांदत. आज या गरीबाच्या मुलीचा वेळ मांडवावर गेलाय. हो पाटील, या गरीबाच्या मुलीच्या जीवनामध्ये सुख आहे पाटील, आज आनंद आहे. आज या गरीबाच्या मुलीच्या जीवनात आनंद कुणामुळे असेल ना पाटील? तो फक्त तुमच्यामुळे तो आनंद आहे पाटील. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी या गरीबाच्या मुलीचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील. आनंदानं या जगाचा निरोप घेऊन जा म्हणून ती मुलगी, गरीबाची मुलगी आपल्याला आशीर्वाद देईल. सज्जन हो, काल आमचे माजलगावचे शिक्षक लोक आले होते. ते म्हणू लागले, या मंगल कार्यालयामध्ये त्यांना कुणीतरी बोललं की इथे फुकट लग्न लावून दिल्या जातात. खरं सांगू, एक लग्न जर करायचं म्हणलं मंगल कार्यालयामध्ये, एक लग्न लावायचं म्हणलं तर हलक्या हातानं 50,000 रुपये लागते. कमीत कमी 50,000 रुपये लागते. कोणाला जास्त झालेत पैसे जास्त झालेत म्हणून सोडून देणं नाहीये. अनेक लोक गैरसमज करत असतील. एक लक्षात घ्या, एखाद्या माणसाच्या अंतकरणामध्ये, त्यांच्या नियतीमध्ये जर प्रामाणिकपणा असेल ना, तर त्याला कुणीच खोडू शकत नाही. आज एखादा माणूस दान पुण्य करायला लागला ना, तर आज माग भुकणाऱ्या लोकांची संख्या कमी नसते. लोक म्हणतात, कुठून तरी आणला असेल लुबाडून, उगच करायलेत काय, आणले असते कुणाच्या तरी मुंड्या मोडून. तू कर ना, तेवढंच करून बघ, तू तुला जमतं का बघ. नाव ठेवणं सोपं आहे हो, स्वतः कर्तृत्व करणं फार कठीण काम आहे. या जगामध्ये संत सांगतात, दुसऱ्याची निंदा करण्यासारखं पाप जगात दुसरं कोणतं नाही. चांगलं काम करणाऱ्या माणसाला जर कुणी नाव ठेवत असेल ना सज्जन, तर त्याच्यासारखं पाप जगात दुसरं कोणतं नाही. लक्षात ठेवा, परनिंदा सम अघन गरीसा. आपल्या जेवढं होईल तेवढं मोकळ्या हातानं आपण आपल्याला जगाला देता आलं पाहिजे. आदरणीय आमच्या नारायण बापूंचे दोन्ही चिरंजीव या ठिकाणी आले. याला म्हणतात संस्कार सज्जन. त्यांना सुद्धा येता आलं असतं, ते म्हणले असते मी जातो, पण त्यांना वाटलं असेल आज एकादशीचा पवित्र गोड दिवस आहे, अधिक महिना आहे अधिकाचा. तुम्हाला माहिती आहे, सोन्याचं दुकान म्हणजे रात्री 10 वाजेपर्यंत, 9-10 वाजेपर्यंत लोकांची कस्टमरची चालूच असते ये जा.
पण एवढ्या लवकर बरोबर 8 वाजता सेटर डाऊन करून कथेला येऊन बसण्यासाठी सुद्धा त्याला संस्कार चांगले लागतात सज्जन. आज शेतात गेलेला माणूस एक सरी भिजवायची राहिली तर माणूस म्हणतो थांबा आता एवढ्या 1-2 सऱ्या तेवढ्या कंप्लीट करून मग जाऊ आपण कथेला. काय कथा पळून चालली का? महाराज पळून चालले. हे संस्कार आहेत मायबाप, लक्षात ठेवा. मी पहिल्या दिवशी तुमच्या डोक्यातला गैरसमज काढून टाकला. कथा कोण सांगतंय हे महत्वाचं नाही. कथा कोणाच्या मुखातून येते हे डोक्यातून काढून टाका. कथा ही भगवंताची, माझ्या भोलेनाथाची कथा आहे आणि त्यातला एक एक शब्द आपल्या जीवनाचं कल्याण करणार आहे. ही गोष्ट आपल्या डोक्यात फिट करून ठेवली पाहिजे. या अधिकाच्या महिन्यामध्ये अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान, विद्यादान, हे ज्ञानदान, हे सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात झाल्या पाहिजे.